आपल्याला सांगितलंय की पाणी विकत घेण्याचा एकूण खर्च हा तुम्ही खरेदी करत असलेल्या पाण्याच्या बाटलीच्या संख्येशी समप्रमाणात बदलतो. आणि एक बाटली 1 लिटरची आहे असं आपण मानू. हे आपण गणिताच्या भाषेत लिहून घेऊया. समजा एक्स लिटर पाण्याचा खर्च वाय रुपये आहे. म्हणजेच एक्स हा खरेदी केलेल्या बाटल्यांची संख्या दर्शवतो आणि वाय हा पाण्याच्या बाटल्या खरेदी करण्याचा खर्च आहे. म्हणूनच आपल्याला हे दिसतं की वाय हे एक्सशी समचलनात बदलते आणि म्हणून आपण लिहू शकतो y बरोबर के एक्स, जेथे के हा स्थिर आहे आणि समचलनात असण्याचा हाच अर्थ होतो. एक्स जर वाढला तर वाय सुद्धा वाढतो आणि के आपल्याला तो वाढण्याचा दर सांगतो. जर एक्स कमी झाला तर वाय सुद्धा कमी होईल. आणि आपल्याला आणखी थोडी माहिती दिलेली आहे. यामुळे आपल्याला केची किंमत शोधायला मदत होईल. जर 1 लिटर पाण्याची किंमत 2.25 रुपये असेल तर तुम्ही 18 रुपयांमध्ये किती लिटर पाणी खरेदी करू शकाल? या माहितीवरून आपल्याला समजतं की एक्स बरोबर 1 असताना वाय बरोबर 2.25 असेल. आणि म्हणूनच जेव्हा आपण एक्स आणि वायच्या किमती ठेवतो आपल्याला अशा प्रकारे समीकरण मिळतं. 2.25 बरोबर के गुणिले 1. खरं तर मला इथे हा के लिहिण्याची गरज नाही आहे. यावरून आपल्याला केची किंमत थेट मिळते. तर के बरोबर 2.25. आणि म्हणून आपण हे समीकरण असं लिहू शकतो. वाय बरोबर 2.25 एक्स. हे चलनाचं समीकरण आहे, जिथे एक्स म्हणजे आपण खरेदी करत असलेल्या पाण्याच्या लिटरची संख्या किंवा पाण्याच्या बाटल्यांची संख्या आहे आणि वाय म्हणजे त्या बाटल्यांचा एकूण खर्च आहे. तर हा दर 2.25 रुपये प्रति लिटर आहे. आणि मग त्यांनी आपल्याला विचारलं आहे की आपण 18 रुपयांमध्ये किती लिटर पाणी खरेदी करू शकतो. त्यामुळे जर वाय हा पाणी खरेदी करण्याचा एकूण खर्च असेल तर इथे 18 हा आपला एकूण खर्च असणार आहे. आणि म्हणून 18 बरोबर 2.25 एक्स असं समीकरण आपल्याला मिळेल. आता जर आपल्याला एक्सची किंमत काढायची असेल तर आपण दोन्ही बाजूंना 2.25ने भागू शकतो. असं केल्यावर आपल्याला मिळेल 18/2.25 बरोबर एक्स. आता 2.25ला आपण 9/4 असं लिहू शकतो. त्याच्यामुळे आपण 18/2.25 ला 18/9/4 म्हणजेच 18 × 4/9 असं लिहू शकतो. आणि मग आपण लिहू शकतो 18/1 × 4/9. 9 एके 9 आणि 9 दुने 18. त्याच्यामुळे आपण आता 4 दुने 8 म्हणजेच आपली जी डावी बाजू आहे ती येते 8 आणि उजव्या बाजूला येतो एक्स. आणि याचाच अर्थ आपण 18 रुपयांमध्ये 8 लिटर पाणी विकत घेऊ शकतो.